पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 तारखेला नागपूरच्या दौऱ्यावरती येणार आहेत। माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तारीकरणासाठीच्या इमारतीची पायाभरणी ही मोदींच्या हस्ते होणार आहे आणि एकूणच या कार्यक्रमाची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे। 5 एकर परिसरामध्ये माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची नवीन इमारत उभारली जाणार आहे आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नागपूरच्या वासुदेव नगर परिसरात माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नव्या वास्तूच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्च रोजी नागपुरात येत आहे। दृश्यांमध्ये तुम्ही जो पाहता आहे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर एक धर्मादाय रुग्णालय आहे। याची सुरुवात जी आहे ती 9 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आलेली होती। माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचा जो संपूर्ण परिसर आहे त्या ठिकाणी जोरदार तयारी जी आहे ती केली जात आहे। या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या बाजूलाच ही जी संपूर्ण मोकळी जागा आहे याच ठिकाणी विस्तारित इमारत जी आहे ती बांधली जाणार आहे आणि जवळपास 5.83 एकर क्षेत्रामध्ये 5 लाख वर्ग फुटाचा बांधकाम जो आहे तो या भागामध्ये केला जाणार आहे। या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठीची तयारी जी आहे ती पण आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि पंतप्रधान ज्या ठिकाणी भूमिपूजन केल्यानंतर या ठिकाणी असलेले जे विशेष निमंत्रित आहेत त्यांना संबोधित करतील आणि त्याच्यासाठी हा संपूर्ण पेंडॉल जो तयार केला जात आहे। पंतप्रधानांचा व्यासपीठ जो आहे तो उभारला जात आहे। या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उपस्थित राहणार आहे आणि अनेक संत यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।